तुझ्या इंटरव्ह्यू गेलं नितीन पुढे बाई. HDFC बँक सातारा नाका या ठिकाणी महिंद्रा फायनान्सचे एक व्यक्ती आला आणि त्याने 89,000 रुपये भरणा केला. त्यातील 50,000 रुपये म्हणजे 500 रुपये दराच्या ह्या 100 नोटा या डुप्लिकेट असल्याचं त्यांच्यामध्ये निष्पन्न झालं. मग असं त्यानंतर म्हणजे HDFCचे असिस्टंट मॅनेजर आहेत, तर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की जो अजय राठोड आहे, तर त्याने हे पैसे करण राठोड्यास दिले होते बँकेमध्ये भरण्यासाठी. तर त्या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की बन्सीलाल यादव राहणार कन्नड याने त्यांना ते डुप्लिकेट पैसे जे आहे तर ते चलनात आणण्यासाठी दिले होते. नंतर आपण त्या बन्सी यादवला ताब्यात घेतल्यानंतर पुढची आणखी लिंक लागली की रेहान खान जो कन्नडचाच रहिवासी आहे, तर त्याने ते पैसे बन्सी यादवला दिलेले आहेत. तर अशा ह्या चौघांना आपण अरेस्ट केलेला आहे आणि ते सध्या PCR मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता असं निष्पन्न झालेलं आहे की सदरची लिंक ही संभाजीनगर शहरामध्ये गेलेली आहे. समीर शेख हा इसम जो आहे तर त्याने हे पैसे जे आहेत ते रेहानला दिलेले आहेत. तर समीर शेखचा शोध चालू आहे. समीर शेखला ताब्यात घेतल्यानंतर आणखी पुढचे जे काय आहेत लिंक किंवा ते पुढचे जे कोण फॉरवर्ड लिंकेजेस आहेत तर ते आपल्याला मिळतील आणि आपण या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊ असा मला विश्वास आहे. आणि या सदर आरोपींची PCR उद्या संपत असताना आपण त्यांना उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर करत आहे. सर हे जे आरोपी आहेत हे अटकला आहेत की त्याच्या आधी पण काही गुन्हा आहे? नाही, यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे यांच्यावर नाहीत. हा त्यांच्यावरती पहिलाच गुन्हा आहे. परंतु आपण जसं जसं फॉरवर्ड लिंकेजेस आपल्याला मिळतील त्यानंतर आपण या तपासामध्ये डीपमध्ये गेल्यानंतर आणखी आपल्याला काही आरोपी आणखी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. आरोपी काय अजून बनावट नोटा जप्त केल्या? हा बरोबर. आता आपण सुरुवातीला आपण 50,000 जप्त केलेले आहेत. त्यानंतर आपण आणखी 38,000 रुपये त्यांच्याकडं बनावट मिळालेले आहेत. तू बाटी म्हणून बोलता हा मग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.